सत्य का साहस। नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे। श्याम मानव यांनी दिलेल्या आव्हानाला धीरेंद्र शास्त्रींनी अतिशय आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं असून याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा सुरू आहे। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी शास्त्रींना त्यांचे चमत्कार सिद्ध करण्याचं आणि 80 लाख रुपये जिंकण्याचं आव्हान दिलं होतं। आता या आव्हानावर धीरेंद्र शास्त्रींनी मौन सोडलं असून थेट शड्डू ठोकला आहे। धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मी 5 दिवस इथेच आहे, मध्य प्रदेशात नाही। रामकथा सुरू आहे, प्रदेश त्यांचा आहे आणि मंच सुद्धा त्यांचाच आहे। अत्यंत तिखट भाषेत बोलताना ते म्हणाले, कुणाला काही खाज असेल तर त्यांनी खुशाल समोर यावे। 2 दिवस दरबार लागणार आहे। आपल्या शक्तीबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की माझ्याकडे जी विद्या आहे, जी शक्ती आहे, तिचं मी सादरीकरण करणार। मी कोणी जादूगार नाही, तर ईश्वर जी प्रेरणा देतो त्याद्वारे मी लोकांना मार्गदर्शन करतो। इतकंच नाही तर 30 तारखेला मी इथून निघून जाणार आहे। त्यानंतर मी पळून गेलो असं कुणीही म्हणू नये, असंही धीरेंद्र शास्त्रींनी ठणकावून सांगितलंय। त्यांची आणि आमची झंझट एकदाची संपवून टाकू अशा शब्दात त्यांनी श्याम मानव यांना प्रत्याह्वान दिलं आहे। इस बार हम नागपुर में ही हैं, मध्य प्रदेश में नहीं है, महाराष्ट्र में ही है। 1 घंटे के लिए नहीं है, 5 दिन के लिए है। कथा पंडाल लगा है, मंच लगा है, प्रदेश उनका, शहर उनका, मंच भी उनका, हम अकेले का है। तो किसी को कोई भी खुजली हो, कल दरबार लगना, चले आए। हमारे पास जो विद्या होगी, जो शक्ति होगी, हम उसका प्रस्तुतिकरण करेंगे। हम जादूगर नहीं है, हमें जो ईश्वर प्रेरणा देगा हम लोगों को मार्गदर्शन देंगे। वो आएंगे, उनको भी मार्गदर्शन देंगे। हम न आए तो हम उनके घर ना जाएंगे, शहर आ गए। कल ही रहेंगे, दरबार कल ही है कि हम सो जाए फिर कहो कि बाबा मिला नहीं। और परसों हमें वापस भी जाना है, तो परसों नहीं, तो 30 को तो फिर बाद में कह दे कि बाबा भाग गया। और एक और खबर कर देना, 5 ही दिन की कथा है, 7 की नहीं है कि कहे कि बाबा ऐसा हो गया। तो हम बाद की खाज नहीं चाहते, आज ही निपटा ले। बार बार उनके झंझट खत्म हो जाए और हमारे भी खत्म हो। अब तक सत्य का साहस।